पैसे बरोबर आहेत का ग? हा बरोबर आहे वहिनी. चला उडवूया चिठ्ठ्या. नाही नाही थांब थांब, आईला येऊ दे, नाही तर माझ्या मागे कटकट करेल. माझ्या आधी कशाला उडवल्या चिठ्ठ्या? हा आली. आल्या मावशी. चला आता उडवूया चिठ्ठ्या. हा चल. ठीक आहे. हा चल आता. अंजे अंजे काय करतेस? मला बिशी लागावी म्हणून प्रार्थना करते. बाई असं तुम्ही, पण मला बिशी लागणं किती महत्वाचं आहे तुम्हाला नाही माहित. अगं एवढं काय खास आहे? या महिन्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला बिशी लागल्यावर मी राहुलला घड्याळ गिफ्ट देणार आहे. हिला घड्याळाची पडली आणि मला फ्रीजची. बघितलं ना, धडधड धडधड भडभड भडभड कसला आवाज करतो तो. कधीतरी बर्फ ओकतो, नाही तर थंड पाण्याची बोंबच असते. मला जर बिशी लागली ना तर मी आधी ना फ्रीज रिपेअर करून घेणार आहे. वहिनी फ्रीज काय पुढच्या महिन्यात पण दुरुस्त करता येईल, पण लग्नाचा वाढदिवस येणार नाही ना. बिशी मलाच लागली पाहिजे. नाही मलाच बिशी लागणार. वहिनी बरं ठीक आहे, बघूया कोणाला लागते. चल. हा ठीक आहे. चल ना, उडव ना. हा हा मीच बाहेर करते ना. चल. हा करते. पहिले थांबा, मी उचलते. बरं उचल. शोभाताईंनाच भिशी लागली पाहिजे, नाही तर फ्रीज रिपेअर करायला मालकांनाच त्रास देते. अगं उचल. हा हा उचलते. उचल. उघड ना. हा कोणाला लागली बिशी? मला बिशी मला लागली. मला लागली. मला लागली. बघू कशाला वहिनी मला लागली बिशी? अगं ठीक आहे, तुला लागू दे, पण बघू तर. कशाला मला लागली. बघू ना, लागली तर घे ना. तुला मी कुठे नाही म्हणते. माझं नाव आहे आई. बघ अगो हो. द्या पैसे द्या. आपण तो भांड्यांचा सेल लागला ना पुढच्या चौकात, तिकडे पण एकदा जाऊन येऊया. हो जाऊया ना वहिनी. हा सांगा कधी जाऊया. हो हो सांगते, ठरवूया आपण एकदा. आणि आता तुमचा फ्रीज घ्या रिपेअर करू. हो उद्याच बोलवते बघ त्याला आता. अंजू पुढच्या महिन्यात लागेल ना तुला बिशी, तेव्हा घ्या घड्या. पुढच्या महिन्यात बिशी माझ्या घरातच ठेवायची. यावेळेला वहिनींच्या घरात होती म्हणून त्यांना लागली. काय ग अंजे, कशाला नाराज होतेस? तुला राहुलला घड्याळच घ्यायचंय ना. मी देते ना पैसे. 500 रुपये देते, त्याला घड्याळ घे. तुझ्याकडे येतील तेव्हा परत कर. काय ग? ओ मला तुमचे उसने नकोत पैसे. हा आणि एवढीच बिशी लागलीये तर पार्टी द्या ना आम्हाला. बरोबर बोलतीये अंजू, पार्टी तर झालीच पाहिजे वहिनी. खूप दिवसात पार्टी नाही केली हो ना. मग तू दे ना पार्टी. मी का पार्टी देऊ? बिशी तुम्हाला लागली ना वहिनी, तुम्हीच द्यायला हवी. हा वहिनी बरोबर आहे. आज तर पार्टी दिलीच पाहिजे तुम्ही वहिनी. हा या ना जेवायला. पानूने मस्त अळूचं फतफत आणि भाकरी केली. हा या. शोभा वहिनी अशी पार्टी देतं का कुणी? मला नको ते तुमचं आळूचं फतफद. मला पण नकोय. ठीक आहे, नको तर नको. बघितलं, एवढी साधी पार्टी पण त्यांना देता येत नाही आणि मला पैसे द्यायला निघालेले.
मला बिशी लागली असती तर दिली असती मी पार्टी. पण मी कुठे म्हंटल की पार्टी देणार नाही म्हणून. मग हो तरी कुठं म्हणलात वहिनी तुम्ही? मग देताय ना आज पार्टी? हा या ना सगळे जेवायला या. काय काय करू सांगा. आता कसं मस्तपैकी छोले बनवा वहिनी. मला तर खीर हवी. माझ्यासाठी बाई आईस्क्रीम. हो चालेल ना. सगळ्यांना अगदी मन भरेपर्यंत जेवायला घालते. या हा सगळे. येतो वहिनी. चल शोभे मी पण निघते. अगं तू कुठे चाललीस? मला मदतीला थांब ना जरा. अगं माझी गोळ्या घ्यायची वेळ झालीये आणि तुला माहितीये गोळ्या घेतल्यावर मला झोप येते ग. अरे गोळ्या चुकून चालणार नाही ना. जेवण बनव ना. जेवायला येतेच मी. ही बघ आलेच आलेच. बरोबर मला गरज असते ना तेव्हा हिला गोळ्या आठवतात. आणि ही अंजी काम वाढवून गेले माझं. तयारीला लाग. येतील सगळ्या गिळायला. त्याच्या आधी जेवण तयार केलं पाहिजे. मी कसली पातेली? ही अशी रिकामी भांडी इथे मांडून का ठेवलीस तू? केवढा पसारा वाटतोय तो. हा. दूध आहे. चहा कर माझ्यासाठी आणि मग जेवणाला लाग. आव बाई. वहिनी झालं का जेवण? हो मग मी आणि भानूने मिळून केलंय. खरंच विश्वासच बसत नाही. नाही म्हणजे विश्वास बसत नाही. तुम्ही जेवण केलं एवढं. अगं बाई. चला घ्यायचं का जेवायला? अहो थांबा ना वहिनी. थोडा वेळ गप्पा मारू आणि मग जेऊया आपण. हा चालेल. हा झालं का ग. हो हो झालं ये. तू का मिनिस्टर आहे नाही का. बस खाली. चला ग जेवायचं ना. मी काय म्हणते जरा जेवणाआधी अशा चवदार भजी असतील खायला तर एकदम एकदम भारी होईल ना. हा वहिनी गरमागरम भजी तर झालीच पाहिजे. हा. भजी. हा. भानू हा भजी करायला घे. वय करते. भानू भाजी जरा तिखट असतील तर चालतील हा. वय भानू हा पापड सुद्धा तळून घे. म्हणजे परत डबल डबल काम नाही होणार है ना. वय भानू हा जरा पाणी देतेस का ग. हा ए भानू मला ना तुझ्याशी काही बोलायचंय. जरा कुठं गेला.
अनुने गरम तेलात हात गायब झाली. जाऊ दे. हा बाई. भानू समीर भाऊजी आले होते ना? हो मी आत्ता आवाज ऐकला त्याचा. हा मी त्यांना परत पाठवलं. बायकांमध्ये त्यांचं काय काम आहे? बरं झालं. काय कसं आहे? छोले मस्त आहेत बहिणी. हो ना? हा एकदम मस्त आहे. माझ्या लेकीने केलंय. ते घे ना भाजी घे तिकडे. शोभा वहिनी अहो कौलं किती गळतायत. भिशी लागली ना आता काम करून घ्या कौलांचं. पाणी गळतं कुठे? हे काय काही काय बडबडते. जेव. ना 2 दिवस वगैरे काही जेवले नाही मी. टायर्ड बीट केलं. वा काय जेवण झालंय वहिनी. काय जेवण झालंय. मस्त केलं तुम्ही भानू आणि तुम्ही जेवण. हो ना? तुम्ही एवढं छान जेवण करता वाटलं नव्हतं मला. मुलगी कोणाची आहे? हा बाई. चला वहिनी येतो आम्ही. आईस्क्रीम कुठे? आहे आईस्क्रीम आहे. भानू हा आईस्क्रीम घे. वय. माधुरी कुठे? अगं बाई, कुठे गेली? काही सांगितलं पण नाही. काहीतरी काम असेल गेले असतील. अगं पण सांगून जायचं ना. ते म्हणा. माहिती मी काय म्हणते त्यांच्या वाटचं आईस्क्रीम मी खाऊ का? ते आलं ओघाने आलंच का? आईस्क्रीम तर केलंच नाही मी. हा घे आईस्क्रीम आलं तुझं. वहिनी घरी केलंय. हो मग. वा मला नको. आधीच खोकला झालाय मला. शोभे मी जाऊन येते ग. वा वहिनी मस्त. हा? वहिनी आम्ही हे घरी जाऊन खाऊ का? प्लेट आणून द्या. हा देते ना आणू. चला मस्त झाले. वहिनी हा? या चिठ्ठ्या घेऊन जाऊ का मी? ते नेक्स्ट टाइम भिशी माझ्या घरी असेल ना तर दुसऱ्या चिठ्ठ्या नको बनवायला. हा जा घेऊन. हा बोल. परत एकदा बघू का माझं नाव येतं का? हा. काय? नाही. शोभा एकदा बघ. शोभा हा कसं काय? शोभा म्हणजे शोभा वहिनींनी आम्हाला फसवलं.
सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये त्यांची नावं. ठीक आहे चालेल, सांग मला. हा बाय. अंजीची प्लेट काय ग? अंजी कुठे आहे? घरी गेल्या, मला कशी नाही दिसली? आत्ताच गेल्या. हो का? बर ती प्लेट उचलून ठेव, येईल नंतर मागायला. वय बायकांच्या नादात ना किती कामं करावी लागली आणि त्यांच्या समोर जादू बी करता येत नाही. आता मी मस्त आराम करणार. भानू 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 कुठे गेली? मी नाही येणार आता. हिनं न सांगता कुठे जाते ना काय माहित. मोहनेने लाडावून ठेवले. येऊ दे त्याला, आता तिची सगळी कामं त्यालाच करायला लावते. शोभते, काय झालं? अगं भानू, तू एवढ्या सगळ्यांसाठी जेवण केलंस, पण डब्यात सामान तर तसंच आहे. परत तू खीर बनवलीस, आईस्क्रीम केलंस, मग तू परत जाऊन दूध आणलंस का? अगं परत कुठून आणणार? काहीतरी चेटूक केला असणार, चेटकीणच ना शेवटी. अहो ताई, नुसतं दूध नाहीये, त्या दुधामध्ये ना पाणी मिक्स केलं आहे. चहासाठी ठेवलं आहे म्या. शोभे, ते दूध पिऊ नकोस हं? मला काहीतरी गडबड वाटते. तू आता गप्प बस ना, परत सुरू करू नकोस. आहेत आई? आई कुठे गेली? हो, ते चिडून बाहेर गेले. थांबा, मी बघून येते. ए मदन, मदन. हा ए अंजू आली तुमच्याकडे? नाही, माधुरी आहे का तुमच्याकडे? अंजूच नाही घरात, माधुरी वहिनी कशाला येतील? अरे माधुरी पण नाही घरात. अंजूला फोन करतोय, फोन पण लागण झालाय. चल बघू चल. हा हा, चल चल बघू. ए काका, हा? अरे समीर काका दिसला तुम्हाला? नाही का? मगाशी पटकन येतो म्हणाला, तो कुठे गेला काय माहित. अंजू पण नाही घरात. माधुरी पण नाही. गेले कुठे सगळे? माहित नाही. भानू भानू, अंजू आणि माधुरी वहिनी आलेत का तुमच्याकडे? नाही, मग कुठे गेलेत? मग त्या तर म्हणल्या होत्या तुमच्याकडे जातोय म्हणून. भानू भानू, कचकाला काय झालं? काय का आपला फ्रीज तर बंद आहे. तू आईस्क्रीम कसं बनवलंस? ते म्या अरे मगाशी तर चाळीमध्ये एवढा गोंगाट होता, आता सगळे गेले कुठे? आता किती शांत शांत वाटतंय. कोणाचा बी आवाज नाही, कोणाचा बी गोंधळ नाही. आता मी मस्त आराम करेन.